नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर एक प्रचंड मोठा मानसिक धक्का हा केवळ पवार कुटुंबालाच नव्हे तर महाराष्ट्राला बसलेला आहे, महाराष्ट्रातल्या राजकारणाला बसलेला आहे, समाजाला बसलेला आहे. कारण अजित पवार हे केवळ एक उपमुख्यमंत्री नव्हते, तर त्यांच्याकडे एका पक्षाचं नेतृत्व होतं. अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं, स्वतःच्या राजकारणाची एक छाप सोडली, स्वतःच्या राजकारणाचा एक ठसा उमटवला. जवळपास 6 वेळा ते उपमुख्यमंत्री राहिले आणि वेगवेगळ्या सरकारांमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलं. त्याचबरोबर अर्थमंत्रीपदासारखी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या सांभाळली. तर अशी व्यक्ती जिचं स्वतःचं एक समाजामध्ये स्थान होतं, कुटुंबामध्ये एक स्थान होतं, एक आधारवड म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत होते, त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते आमदार त्यांच्याकडे पाहत होते, अशी व्यक्ती अकाली निघून गेल्यानंतर जी पोकळी निर्माण होते ती पोकळी निश्चितपणे अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली. म्हणजे आपण म्हणतो की एखादी व्यक्ती जेव्हा जाते त्यावेळेला निश्चितपणे एका कुटुंबामध्ये एक पोकळी निर्माण होते, एक आधार त्या कुटुंबाचा नाहीसा होतो आणि स्वाभाविकच ते कुटुंब जे आहे ते डळमळीत होतं, समाजामध्ये एक प्रकारचा धक्का बसतो, हादरा बसतो. तीच परिस्थिती अजित पवारांच्या जाण्यामुळे झालेली आहे. आणि म्हणून लोकांच्या मनात आता प्रश्न निर्माण होतात. कारण का आता अंत्यसंस्कार झाले, अजित पवारांच्या जाण्यामुळे ज्या वेदना आहेत त्या अजूनही लोकांच्या मनामध्ये आहेत. लोक अजूनही त्यातून सावरलेले नाही आहेत, आणखी काही दिवस ते सावरणार नाही आहेत. कदाचित कायमच त्यांच्या मनामध्ये हे दुःख राहणार आहे, ही वेदना राहणार आहे की अजित पवार अचानक कसे गेले, का गेले, त्यातून जे काही पोकळी निर्माण झाली ती का निर्माण झाली, एक आधार जो होता तो का निघून गेला, हे प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येणार आहे. पण त्याचबरोबर येत्या काळामध्ये जसजशा या वेदना कमी होतील, या ज्या जखमा आहेत त्या कमी होतील, तसतसं लोकांना हा जो प्रश्न आहे तो सुद्धा लोकांच्या मनामध्ये येणार आहे की अजित पवार गेले, त्यांचं नेतृत्व जे आहे ते त्यांनी मागे सोडलेलं आहे, त्यांचा एक ठसा जो उमटलेला आहे राजकारणामध्ये तो अजूनही आहे. त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं त्या राजकारणाची दिशा ठरलेली आहे, त्याचा एक जो मार्ग आहे तो ठरलेला आहे. त्या मार्गावरून आता जाणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी तो पक्ष हा त्या पद्धतीने काम करणार आहे. येत्या काळामध्ये कोणाकडे हे नेतृत्व सोपवलं जाईल, कोणाकडे जबाबदारी सोपवली जाईल हे माहिती नाही, पण त्याविषयी काही बोलू शकत नाही. त्याविषयी अनेक सोशल मीडियामध्ये चर्चा चालू आहेत, पण त्याबद्दल आपण बोलण्याची अजिबात आवश्यकता नाही. ते जे काही होणार आहे ते सर्वसंमतीने पूर्णपणे निर्णय घेऊन एकमताने हे सगळं होईल. पण एक प्रकारची जी पोकळी निर्माण झालेली आहे त्या पोकळीच्या संदर्भात बोलायचं झालं तर जर आपण महाराष्ट्रातल्या सत्तेच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक खरोखरच मोठी पोकळी निर्माण झाली. याचं कारण अजित पवारांकडे अर्थमंत्रीपदासारखी महत्त्वाची जबाबदारी होती. ते अर्थमंत्रीपद त्यांनी अनेक वेळेला भूषवलेलं आहे आणि त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद भूषवताना जी एक प्रकारची क्षमता होती, एका विशिष्ट पद्धतीने ते अर्थमंत्रीपद भूषवत होते आणि त्याच्यात प्रशासनावर त्यांची उत्तम पकड होती, हे सुद्धा त्यातून दिसून येत होतं. अशी व्यक्ती अचानक गेल्यामुळे स्वाभाविकच एक महत्त्वाचं पद जे आहे ते त्या ठिकाणी रिकामं झालेलं आहे आणि महत्त्वाची जबाबदारी आता ती कोणी निभावायची, कोणाकडे हे शिवधनुष्य कोण पेलू शकणार आहे याविषयी आता निश्चितपणे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे. मंत्रिमंडळातलं एक महत्त्वाचं पद जे आहे ते अजित पवार भूषवत होते. एक प्रकारे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार असं एक सरकार जे आहे ते व्यवस्थित चाललेलं होतं. अशातच हा आघात मंत्रिमंडळावर सुद्धा झालेला आहे, महायुतीवर झालेला आहे आणि त्यातून सावरण्याचं सुद्धा एक गरज जी आहे ती सरकारला आहे. सरकारसुद्धा त्या दृष्टीने आता प्रयत्न करेल. त्यासाठी कोणत्या प्रकारचे पावलं उचलेली माहिती नाही आहे. दुसरी बाब पाहायची झाली तर अजित पवार हे 2023मध्ये शरद पवारांपासून वेगळे झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला पक्ष आहे हे सांगितलं ठामपणे, पण केवळ त्यावरच ते थांबले नाही. त्यानंतर आलेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी ते सिद्धही करून दाखवलं. त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं ते पाहता 40 आमदार घेऊन ते बाहेर पडले, पण तेवढेच आमदार त्यांनी निवडूनही आणून दाखवले विधानसभा निवडणुकीत आणि त्यामुळे त्यांची एक निश्चितपणे
ताकद जी आहे राजकारणातली ही सिद्ध झाली आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हळूहळू वाटायला लागलं की आता अजित पवार यांनी आपलं स्वतःचं स्थान हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याचबरोबर दुसरीकडे शरद पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यात शरद पवारांनी हळूहळू राजकारणापासून थोडं अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला. अनेक ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात कुठेही शरद पवार सक्रियपणे वावरताना दिसले नाहीत आणि त्याच्यात मग कुठेतरी वाटायला लागलं की हळूहळू ही सूत्र जी आहेत ते अजित पवारांकडे जाणार आहेत. तर आपण पाहिलं की महानगरपालिकांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन निवडणुका लढवल्याचंही आपण पाहिलं आणि त्यातून लोकांना एक आनंद वाटत होता की या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र येतील आणि त्यांची वाटचाल सुरू होईल असं लोकांना वाटत असतानाच हा आघात झाला. आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रश्न जो आहे तो मुळात तोच आहे की पुन्हा एकदा या राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया ती आता कशी सुरू राहील. आता या संपूर्ण कुटुंबाची जी काही जबाबदारी आहे त्यांचं आधार देण्याचं काम हे पुन्हा एकदा वयोवृद्ध अशा शरद पवारांकडेच आलेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळं पक्षाचं काम हे कशा पद्धतीने चालेल, ते कोणाकडे कोणाच्या नेतृत्वाखाली चालेल, हे सगळे प्रश्न आता येत्या काळामध्ये येतील. पण अर्थात त्याला वेळ असेल, कालांतराने त्याची उत्तरं आपल्याला मिळत जातील. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं राजकारण जे त्याचा सगळा पट जो आहे तो सुद्धा या सगळ्या परिस्थितीमुळे बदलणार आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. कारण का स्वाभाविकच अजित पवारांचा एक वेगळा ठसा त्याच्यामध्ये होता आणि ते गेल्यानंतर राजकारणामध्ये खूप मोठ्या उलथापालथी ज्या आहेत त्या होऊ शकतात असंच चित्र दिसतं. कारण का एक मोठा नेता ज्याच्याकडे अख्ख्या पक्षाचं नेतृत्व होतं, ज्याने स्वतःची ताकद स्वतःची क्षमता सिद्ध केली होती, मंत्रिमंडळातलं प्रमुख अर्थमंत्रीपद भूषवून ज्यांनी स्वतःची क्षमता सिद्ध केली होती, असा व्यक्ती जेव्हा निघून जातो अचानक त्यानंतर स्वाभाविकच महाराष्ट्रातल्या राजकारणावर सुद्धा त्याचे परिणाम होणारच आहेत. आणि ते कशा पद्धतीचे परिणाम असतील हे काय आपण आत्ता सांगू शकत नाही, पण निश्चितपणे ते परिणाम होतील. कारण हे साधं सोपं नाही आहे. एक व्यक्ती ज्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, जी व्यक्ती पुढच्या काळामध्ये आपलं राजकारण आणखी पुढे नेऊ शकली असती, आपलं एक स्वतःचा ठसा जो आहे तो आणखी भक्कम करू शकली असती, आपलं मोहर जे आहे ती आणखी ठसठशी तशी मोहर उमटवू शकली असती, अशी व्यक्ती अचानक आकस्मिक गेली. आणि त्याच्यामुळे लोकांसमोर हा निश्चितपणे प्रश्न आहे की आता ही जी काय पोकळी निर्माण झालेली ती कशी भरून निघेल, काय होईल राजकारणामध्ये. प्रामुख्याने अजित पवारांच्या मार्गाने हा पक्ष जो आहे तो कसा जाईल, त्या दोन पक्षांची युती होईल का, महाराष्ट्रातल्या इतर पक्षांवर त्याचे काय परिणाम होतील, राजकारणावर काय परिणाम होतील, या सगळ्यांचा विचार जो आहे तो लोकसुद्धा करतायत आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. पण अर्थात याच्यात कोणाची नावं घेण्याची आवश्यकता नाही की अमुक ह्या व्यक्तीकडे ते नेतृत्व दिलं जाईल किंवा दिलं पाहिजे किंवा अमुक या व्यक्तीकडे द्यायला नको, अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती अजिबात करण्याची आवश्यकता नाही. हे कालांतराने होणार आहे. अजूनही जे दुःख किंवा वेदना आहेत लोकांच्या मनामध्ये त्याला कुठेतरी त्या वेदना शमवण्यासाठी, त्या कमी होण्यासाठी थोडा वेळ देण्याची आवश्यकता आहे. पण निश्चितपणे हा विचार जो आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये येतोय, अगदी सर्वसामान्य माणसाच्या मनातही तो विचार येतोय की काय होईल, एक मोठा असा नेता जो आहे तो आपण गमावला तर त्याच्यामुळे काय कोणत्या प्रकारचे परिणाम होऊ शकतात याचा लोक निश्चितपणे विचार करतायत. त्यामुळे अजित पवार हे आकस्मिक आपल्यातून गेले, पण आता अनेक प्रश्न जे आहेत ते मागे राहिलेले आहेत, त्यांची उत्तरं येत्या काळामध्ये मिळू शकतील. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.